या 12 वर्षाच्या कार्यकाळामध्ये देशाने एक चांगल्या प्रकारची प्रगती या ठिकाणी साधलेली आहे। देशात सर्वच घटकांमध्ये चांगल्या प्रकारचं यश आणि प्रगती करून हा देश प्रगतीपथावर नेण्याचं काम या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदींनी केलेलं आहे। त्यांच्या नेतृत्वात हा देश चांगल्या प्रकारचा पुढे जात असताना या संपूर्ण भारतीय जनतेचा विश्वास देखील माननीय नरेंद्रजी मोदींनी या ठिकाणी संपादित केलेला आहे। या 12 वर्षाच्या कार्यकाळात 12 वर्षाचा भ्रष्टाचाराचा आरोप देखील विरोधी पक्ष या ठिकाणी लावू शकलेले नाहीत। असा निष्कलंक प्रामाणिक प्रधानमंत्री या देशाला खऱ्या अर्थाने मिळालेला आहे। या देशातील भारतीयांचं खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी सौभाग्य समजतो। म्हणून अशा एक कणखर आणि मर्द प्रधानमंत्र्यांना या देशाच्या सेवेसाठी उत्तम आयुष्य त्यांना निर्माण करो। आजपर्यंत ज्या प्रधानमंत्री या देशाचे झालेत, लाल किल्ल्यावरून भाषण करताना असा एक कणखर प्रधानमंत्री या देशाला पहिल्यांदा मिळालेला आहे की बुलेट प्रूफ काच बाजूला करून भाषण करणारा एक कणखर आणि मर्द प्रधानमंत्री या देशाला या ठिकाणी मिळालेला आहे। 2014 पासून या देशात कोरोनासारखं संकट आलं, कोरोनासारखी महामारी आली, युद्धजन्य आताची परिस्थिती आली, पण ह्या दोघंही मोठ्या संकटातून देश आज चांगल्या प्रकारचा प्रगती करतोय। हे फक्त शक्य झालेलं आहे तर या देशाचे प्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे या शक्य झालेलं आहे। मोदी है तो मुमकिन है, सबका साथ सबका विकास या माध्यमातून सेवा करत या देशाचा संपूर्ण विश्वास माननीय नरेंद्रजी मोदींनी या ठिकाणी संपादन केलेलं आहे। देशाचे यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या उत्तम निरोगी व दीर्घ आयुष्यासाठी आज इच्छापूर्ती गणेश मंदिर व इच्छापूर्ती महादेव मंदिर आज येथे सगळे कार्यकर्त्यांच्या समवेत या ठिकाणी आरती करून प्रार्थना करण्यात आली की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांना महादेव महाराज आणि गणेश महाराजांच्या वतीने कृपा करण्यात आली की यांना उत्तम व दीर्घ आयुष्य लाभो।